नमस्कार मंडळी, तुमचं महालक्ष्मी किचनमध्ये स्वागत आहे। आज तुम्हाला जेवणासाठी किंवा नाश्त्यासाठी एक झटपट पदार्थ करून दाखवणार आहे, तो पण अंड्यापासून। तर इथे बाउलमध्ये 3 अंडी मी फोडून घेतलेली आहे। त्याचसोबत ही भावनगरी मिरची, अजिबात तिखट नाही पण टेस्ट एवढी भारी। तर या मिरची आणि अंड्यापासून काय बरं बनवलं आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। प्रोटीननी भरलेला मस्त असा टेस्टी पदार्थ आहे। अजून कुठेही पाहिली नसेल अशी मस्त युनिक टेस्टी कुरकुरीत आणि खुसखुशीत भरपूर अशी प्रोटीननी भरलेली मस्त जबरदस्त लहानांपासून मोठेही आवडीने खातील। सकाळचा नाश्ता असू देत किंवा दुपारचं जेवण किंवा संध्याकाळचं जेवण, एक नंबर चपाती किंवा भाकरी सोबत खाऊ शकता। तर इथं 3 अंडी बाउल मध्ये फोडून घेतलेले होते। एक मीडियम साईजचा कांदा टोमॅटो बारीक चिरून यामध्ये मी घातलेला आहे। त्यासोबतच एक बारीक चिरलेली मिरची घालायची, ही थोडी तिखट आहे। मगाशी मी न तिखट असणारी जाड मिरची दाखवली, तीही आपल्याला बारीक चिरून यामध्ये घालायची आहे। चवीनुसार म्हणजे एक अर्धा चमचा किंवा पाव चमचा मीठ घाला। 2 चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि या कांदा लसूण मसाल्यामध्ये मीठ असतं त्यामुळे मी थोडं मीठ घातलेलं आहे। तुम्ही तुमच्या वापरण्यातलं कोणतंही या ठिकाणी तिखट घालू शकता, त्याप्रमाणे मीठही घालू शकता। एक चमचाभर होईल एवढी कस्तुरी मेथी इथं घातलेली आहे। कस्तुरी मेथी हाताने अशी चुरून घातलेली आहे मी। आता हे सर्व मसाले, त्यातील टाकलेल्या भाज्या आणि अंड हे छान असं आपल्याला फेटून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपलं रेडी आहे। आता पुढची प्रोसेस म्हणजे आपल्याला तवा ठेवायचा तापवत। तवा छान तापल्यानंतर 2 पळी तेल घातलेलं आहे। तेल तापल्यानंतर एक मीडियम साईजचा कांदा उभा असा चिरून घेतलेला आहे आणि तो यामध्ये मी टाकला। छान असं उलटण्यानं ह्याला पसरून घेतलेलं आहे। पातळ अशा टोमॅटोच्या फोडीही केलेल्या आहेत 4 आणि त्याही आपल्याला इथे अशा पसरून टाकायच्या आहेत। आता 1 मिनिटानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित सगळीकडे पसरून घालायचं आहे। जसे आपण आंबोळी करतो किंवा बेसनच्या पोळ्याचं मिश्रण आपण तव्यावर घालतो त्याच पद्धतीने, म्हणजेच ऑमलेट सारखंच। पण आपण ऑमलेट करतो तेव्हा जाड असतं, पण हे आपल्याला पातळ असं करायचं आहे। त्यामुळे सगळीकडे बघा तवा भरून पसरून घेतलेला आहे। आता हा अंड्याचा पोळा आपल्याला व्यवस्थित कुरकुरीत आणि खुसखुशीत होईपर्यंत दोन्ही बाजूने छान असा शेकून घ्यायचा आहे। वरून थोडीफार तेलाची गरज वाटली तर घालू शकता। जर तुम्ही डाएटसाठी करत असाल तर थोडंफार तेल कमी करू शकता। इथे आपल्याला एक बाजू आपण टाकलेली असते ती व्यवस्थित शेकून घ्यायची, चारी बाजूंनी व्यवस्थित खरपूस असं। एक बाजू मी व्यवस्थित खरपूस अशी पचवून घेतल्यानंतर दुसरी बाजू व्यवस्थित परतून पचवून घेतलेली आहे। आणि आता 2 स्टेपमध्ये आपल्याला हे सगळं करायचं आहे। जास्त करपवायचं नाही, मंद आचेवर छान असं खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। नेहमी आपण अंड्याचं ऑमलेट तरी करतोच, पण त्यापेक्षा भारी चव लागते ह्याची। मस्त मिरचीचा फ्लेवर येतो। अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हा पदार्थ सगळ्यांना आवडेल। तुम्ही एकदा बनवून पहा आणि मग मला कमेंट करून सांगा रेसिपी कशी झाली ती। रेसिपी नवीन आहे, अगदी माझ्या अंदाजात माझ्या स्टाईलमध्ये मी तुम्हाला सांगितले आहे। तुम्ही अशाच पद्धतीने अंड्याचा पोळा करताना बारीक चिरून कोणत्याही आवडीच्या भाज्या घालू शकता। आणि मुलांना कसं ऑमलेट वगैरे आवडतं, त्यामध्ये अशा भाज्या मिक्स करून दिलं की बरोबर खातात। आणि ह्या पदार्थाला वेळही लागत नाही। मंद आचेवर मी व्यवस्थित दोन्ही बाजूनी शेकून घेतल्यावर जरा मोठा गॅस केला आणि मस्त खरपूस असं भाजून घेतलं। मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत होतो आणि आतून मस्त मऊ होतो। अगदीच भाजीला काय नसलं तर अंड्यापासून हा पदार्थ तुम्ही बनवू शकता, अगदी झटपट बनतो। त्याचबरोबर कांदा टोमॅटो आणि मिरचीचा छान फ्लेवर येतो। त्यात मुलांना बाहेरचे पिझ्झा बर्गर देण्यापेक्षा अशा पद्धतीने पिझ्झा सारखंच तुम्ही अंड्याचा पोळा करून देऊ शकता किंवा गरमागरम चपाती भाकरी सोबत असा रोल करून तुम्ही खाण्यासाठी देऊ शकता। मुलं आवडीने खातील आणि अंड्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं, त्यामुळे प्रोटीनही त्यांच्या पोटात जाईल। हा डाएटसाठी तर एक नंबर नाश्ता आहे। तर मंडळी, आजची ही युनिक रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा। चला पटकन सबस्क्राईब करा। धन्यवाद।